आपल्या कंपन्या निवडतो त्यावेळेस एक चांगली कंपनी जी काही कंपनी आहे त्या कंपनीचा प्रॉपर बिझनेस मॉडेल काय, ती कंपनी काय बिझनेस करते, काय धंदा करते, कोणती सर्व्हिस प्रोव्हाइड करते, ह्या गोष्टी मित्रांनो एक बेसिक लेवलच्या गोष्टीची अंडरस्टँडिंग होणं एक प्रॉपर एक ॲज अ इन्व्हेस्टर, ॲज अ रिटेल इन्व्हेस्टर म्हणून खूपच गरजेचं आहे. ओके, तर त्यासाठी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक चांगल्या जी काही कंपनी आपण बघतो त्या कंपनीचा बिझनेस मॉडेलचा अनालिसिस कसं करायचं, त्या कंपनीचा बिझनेस मॉडेल कसा ओळखायचा, हे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्या अगोदर सर्वात पहिल्यांदा माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही तुमच्या व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही शेअर करा की ज्यांना स्टॉक मार्केट किंवा इन्व्हेस्टमेंट मध्ये पूर्णपणे इंटरेस्ट आहे. त्याचं कारण काय की तुमच्यासोबत त्यांची प्रगती झाली पाहिजे. डॉक्टर मोरेवेल या आपल्या कंपनीचा उद्देश म्हणजे आपल्या मराठी माणसाला पूर्णपणे एकदम आर्थिक साक्षरता देणं हा एकमेव उद्देश आहे मित्रांनो. तर लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही एखादी XYZ कंपनीचा एक मी असं एक 3-4 कंपनीचं तुम्हाला एक स्क्रीन शेअर करून पूर्णपणे एकदम असं एक अनालिसिस करून दाखवणार आहे की त्या कंपनीचं एक अनालिसिस करून एक तुम्ही तुमच्या पूर्णपणे स्टडी करून आणि चांगल्या कंपनी तुम्ही निवडू शकता. तर लक्षात घ्या, आपला एक या व्हिडिओ मागचा एकच उद्देश आहे की आपल्याला एक चांगली कंपनी कोणतीही असू द्या, चांगली असू द्या किंवा खराब असू द्या, कंपनी काय करते, कंपनीचा बिझनेस काय, हे मित्रांनो आपल्याला आजच्या ह्याच्यामध्ये जाणून घ्यायचे. तर मी इथं स्क्रीन शेअर करतो तुम्हाला. तर स्क्रीन शेअर केल्याच्या नंतर आपण एक स्क्रीनर हा तर प्लॅटफॉर्म अगोदर आपण प्रत्येक वेळेस मल्टिपल टाइम वापरलेला आहे, तुम्हाला सांगतोय. मग इथे तुम्ही कोणतीही कंपनी घ्या. कोणतीही कंपनी जर म्हटलं तर मी असं एक एक्साईड बॅटरी, एक्साईड इंडस्ट्री या कंपनी बघत आहे. याचं मार्केट कॅप, प्राइस टू अर्निंग, ROE, ROC, डेट टू इक्विटी, प्रमोटर, सेल्स होल्डिंग, OPM या सगळ्या गोष्टी जर आपण अनालिसिस केलेला आहे. मग परंतु ती एक्साईड इंडस्ट्री ही कंपनीचा ऍक्च्युअल बिझनेस मॉडेल काय, एक्साईड इंडस्ट्री काय करते, ह्याच्यासाठी मित्रांनो इथे एक अबाउट नावाचा एक सेक्शन असतो. त्या अबाउट सेक्शनमध्ये पूर्णपणे इथं रीड मोर करायचं आणि इथं तुम्हाला पूर्णपणे अनालिसिस करायचं. तर इथं अबाउट म्हणजे एक्साईड काय म्हणताय, आता एक्साईड इंडस्ट्री Limited is primarily engaged in manufacturing and storage batteries and allied products in India. Allied products म्हणजे कोणत्या की जे काही बॅटरीजमध्ये जे काही प्रोडक्ट्स राहतात, म्हणजे बॅटरीजमध्ये जे काही सेल्स असतात त्याचे वेगवेगळे प्रोडक्ट्स आणि बॅटरी, ह्याचं मित्रांनो ही एक्साईड इंडस्ट्री एक काम करते. मग इथं की पॉईंट, कंपनी द कंपनी ऑफर्स अँड डायव्हर्सिफाईड प्रोडक्ट पोर्टफोलिओ विथ बॅटरीज फ्रॉम 2.5 AS टू जवळजवळ 20,200 AH. म्हणजे काय की जवळजवळ हे 2.5 AH म्हणजे AH म्हणजे ही एक कुठेतरी एक बॅटरीचा ती पॅरामीटर आहे की त्यांची कॅपॅसिटी 2.5 AH म्हणजे एक मायक्रो लेवलच्या बॅटरीपासून मोठमोठ्या ज्या काही इंडस्ट्रियल मोठमोठ्या बॅटऱ्या लागतात ह्यांना पूर्णपणे एकदम वेगवेगळं डायव्हर्सिफिकेशन करून एक्साईड इंडस्ट्री पूर्णपणे बॅटऱ्या बनवते. मग B2C आफ्टर मार्केट म्हणजे B2C काय, बिझनेस टू क्लायंट म्हणजे कंपनी टू डायरेक्ट क्लायंट. आणि B2B B2C म्हणजे काय की एक्साईड इंडस्ट्री कधी काय काय करतात की एक व्हाईट लेबलिंग डायरेक्ट प्रोडक्शन करायचं आणि वेगवेगळ्या कंपन्या थर्ड पार्टी कंपन्याला द्यायचं आणि त्या कंपन्या वेगवेगळ्या B2B त्यांचं स्वतःचं लेबलिंग लावून मार्केटिंग करतात, त्याला B2B. आणि B2C म्हणजे पूर्ण एक्साईड हा ब्रँड आहे, पूर्णपणे एक्साईड ब्रँड त्यांचे स्टोरेज करणं आणि त्यांच्या स्टोअरवर त्यांनी सेल करणं एक्साईड. मग ह्याला B2B B2C ह्या दोन इंडस्ट्री म्हणजे दोन बिझनेस मधील महत्वाचे सेगमेंट असतात. आणि एक इंटरनॅशनल बिझनेस म्हणजे आपल्या इंडिया सोडून आउट ऑफ कंट्री पण एक्साईड इंडस्ट्रीचा हे आहे. मग ही एक तुम्ही कन्सिडर करायचं एक ब्रँड. मग लक्षात घ्या, ॲटोमोटिव्ह म्हणजे ही एक्सप्लोअर म्हणजे ही वेगवेगळे म्हणजे एक्साईडच्या अंतर्गत वेगवेगळे ब्रँड असतात की आपण कसं की आता एक बजाज कंपनीच्या अंतर्गत काय की पल्सर आली किंवा प्लॅटिना आले असे ब्रँड असतात, तसे सब ब्रँड. तसं जे काही ब्रँड आहेत बॅटऱ्या ह्या ब्रँडच्या मित्रांनो एक्साईड इंडस्ट्री बॅटऱ्या आपल्या मार्केटमध्ये प्रोडक्शन त्याचं प्रोव्हाइड करते. ओके, त्यानंतर इन्व्हर्टर अँड होम UPS म्हणजे इन्व्हर्टर पण ही एक्साईड प्रोव्हाइड करते, UPS पण प्रोव्हाइड करते. म्हणजे जरी लाईट वगैरे इलेक्ट्रिसिटी गेली तर आपण म्हणजे बॅकिंगला आपलं इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड त्याने होते. इंडस्ट्रियल यामध्ये पण आहे रेव्हेन्यू शेअर जिओग्राफी वाईज म्हणजे काय की कुठल्या कुठल्या भागातून किती किती रेव्हेन्यू येते एक्साईड इंडस्ट्रीला. तर इथं डोमेस्टिक म्हणजे आपल्या भारतातून 92%, ₹100 जर कंपनीला बिझनेस येत असेल तर ₹92 हा आपल्या इंडियातून येतो आणि आउट ऑफ इंडिया ₹8 येतो, म्हणजे इंटरनॅशनल म्हणजे बाहेरच्या देशातून. ओके, मग कस्टमर वाईज जर बघितलं तर नॉन इन्स्टिट्यूशनल ओके सॉरी नॉन इन्स्टिट्यूशनल म्हणजे काय की जे काय रिटेल आहेत, रिटेल रिटेल कस्टमरकडून 74% बिझनेस येतो. आणि जे काय इन्स्टिट्यूशनल म्हणजे जे काय बिग प्लेयर आहेत त्या बिग प्लेयर म्हणजे बघा ते एखाद्या जे काय ऑटोमोबाईल इंडस्ट्रीतले जे काही हे असतात ते सुद्धा त्यांना सुद्धा सप्लाय करतात, मग त्याला इन्स्टिट्यूशनल म्हणायचं. 26% बिझनेस त्याला इन्स्टिट्यूशनल मधून येतो आणि नॉन इन्स्टिट्यूशनल मधून 74% येतो. आणि इंडस्ट्रियल कस्टमर, मग ह्यांचे कस्टमर कोणते कोणते आहेत की त्या कस्टमरला एक्साईड इंडस्ट्री बॅटरी पुरवते. इथं बघा हिताची, परत सिप्ला, जेनरिक एकच मिनिट
जनरल इलेक्ट्रिक मोटार म्हणजे अशा वेगवेगळ्या जवळजवळ कोणत्या आहेत अशा भरपूर आहेत. गोदरेज, BSNL, फिनोफ्लेक्स, बेल, टाटा, NTPC, इंडोस टावर अँड ऑदर असे वेगवेगळे त्यांचे क्लायंट आहेत की त्या क्लायंटला एक्साइड इंडस्ट्री बॅटरी प्रोव्हाइड करते. डिस्ट्रीब्युशन नेटवर्क, द कंपनी हॅज पॅन इंडिया डीलर नेटवर्क ऑफ ओव्हर 1 लाख, म्हणजे जवळजवळ 1 लाखपेक्षा जास्त डीलर आहेत एक्साइड इंडस्ट्रीकडे. मग हे मित्रांनो आपल्याला पूर्णपणे आपल्याला त्या इंडस्ट्री म्हणजे त्या कंपनीचा आपल्याला इतका इन डिटेल अभ्यास करावा लागतो. आणि मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी खाली दिलेली आहे. परत लिथियम आयन बॅटरी, आता लिथियम आयनला काय मध्ये एक मध्यंतरी शॉर्टेज पडलेलं, लिथियम आयन बॅटरीला पूर्णपणे डिमांड क्रिएट व्हायला लागले. त्यामुळे ह्याचं पूर्णपणे रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्रत्येक कंपनीचं असतं. ती रिसर्च अँड डेव्हलपमेंटची टीम आहे. मग इथं कोलकात्यामध्ये एक टीम आहे त्यांची. ओके, नंतर मेजरली टीम कोलकात्यामध्ये आहे की ते पूर्णपणे रिसर्च अँड डेव्हलप. मग एक जवळजवळ 700 ट्रेडमार्क रजिस्टर्स इन इंडिया, असे भरपूर काय पूर्णपणे त्यांचे डाटा सेंटर आहेत. मग डाटा सेंटरला बॅटरी प्रोव्हाइड करण्याचं काम पण ही एक्साइड इंडस्ट्री करते. ओके, मग एंट्री इन ऑदर, मग ह्याचं पूर्णपणे टेक्नॉलॉजी शिफ्ट म्हणजे जे काही कंपनी त्याच्या बिझनेसमध्ये काही काही इनोव्हेशन आणते, टेक्नॉलॉजी आणते, हे पण गोष्टी मित्रांनो बघणं गरजेचं आहे. कंपनीचा फोकस काय काय, फोकस म्हणजे कोणत्या फोकसवर बिझनेस करते ती पण मित्रांनो गरजेचं आहे. कंपनी प्लॅनिंग बिल जवळजवळ 1000 to 1200 करोड ऑफ काइंड फ्रँचायझी ऑफ आउट सोलार बिझनेस. हा, एक्साइड इंडस्ट्री कुठेतरी सोलार बिझनेस मध्ये पण मूव्ह व्हायला लागली, विच इज अ गुड साईन. ओके, फॉर एक्साइड इंडस्ट्री. लक्षात घ्या. मग इथं इन्व्हेस्टमेंट सबसिडरी भरपूर काय एक्साइड इंडस्ट्रीचं हे आहे. मग तुम्हाला एक सिंपल गोष्ट सांगतो मित्रांनो मी, की इथं तुम्ही अबाउट मध्ये जाऊन स्टडी करायचा किंवा किंवा डायरेक्ट इथं डॉक्युमेंट्समध्ये जायचं. डॉक्युमेंट्समध्ये जायचं, इथं AI समरी जायचं. AI समरीमध्ये गेलं, ओके, तर इथं डायरेक्ट आपण आपले मराठी माणसं आहे महाराष्ट्रात. मग आपल्या मराठी माणसाला काय होतंय, हे डॉक्युमेंट वाचणं थोडं डिफिकल्ट जातं. मग त्याच्यापेक्षा तुम्ही इथं फाईल घ्यायची, PDF फाईल आहे. ही PDF फाईल जर घेतली तुम्ही तर ती PDF फाईल डाउनलोड करायची. ओके, आता PDF फाईल मी इथं डाउनलोड करतोय. हे पूर्णपणे PDF फाईल अशी जी काय आहे बॅटरीची, ही जवळजवळ ॲन्युअल रिपोर्ट आहे. ही PDF फाईल तुम्हाला डाउनलोड करायची आहे आणि डाउनलोड केल्याच्या नंतर ChatGPTवर जायचं, ती फाईल अपलोड करायची आणि त्याला म्हणा ChatGPTला दिली आणि टेल इन मराठी. ओके, असं जरी सांगितलं तरी ChatGPT मित्रांनो एक टेक्नॉलॉजीचा युग आहे. टेक्नॉलॉजीचा जर तुम्हाला योग्य तो यूज करता आला तर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये पूर्णपणे ग्रो करणार. त्यामुळे मित्रांनो हे जे काय त्याच्यावर पूर्ण अभ्यास करायचा, कंपनीचा बिझनेस मॉडेल ओळखायचा आणि परत बाकीचे पॅरामीटर मी जे काय तुम्हाला शिकवले ते पॅरामीटर ही तुम्हाला बघायचे आहेत. ओके, तर हे जर काही व्हिडिओबद्दल काही अडचण वाटल्यास तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये विचारा. चांगल्या कंपनीचा अभ्यास कसा करायचा ह्याच्याबद्दल. महत्त्वाचं, आपण एक 21 दिवसाचा फ्री ऑफ कोर्स म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट आपण एक कोर्स कंडक्ट करतोय की प्रत्येक महिन्याला आपला तो कोर्स असतो. लाईव्ह 1 to 1 मी आणि तुम्ही एकत्र भेटणार आहोत त्या कोर्सच्या माध्यमातून. तो कोर्स स्मार्ट ट्रेडर प्रोग्राम हा कोर्स आहे. तुम्हाला एक ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट दोन्हीबद्दल पूर्णपणे त्या कोर्समध्ये आपण लाईव्ह नॉलेज देतो मित्रांनो. तर तुम्हाला जर त्या कोर्सला जर ॲडमिशन करायचं असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर लगेच कॉल करा किंवा कमेंट बॉक्समध्ये ॲडमिशन असल्या आम्ही तुम्हाला एक रिप्लाय करून आम्ही तुम्हाला आमचा कॉन्टॅक्ट नंबर देऊन जाईल. आमची टीम तुम्हाला पुढील गोष्टीसाठी मदत करेलच. चालेल मित्रांनो, थँक्यू, धन्यवाद.